यानंतर थोडी वेगळी बातमी आहे। सध्या 12वीची परीक्षा सुरू आहे आणि याच परीक्षेला एक नवमाता आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन आली। काही झालं तरी परीक्षा चुकवायची नाही अशी जिद्द होती। तर दुसरीकडे आपली जन्मदात्री सोडून गेली, तिचं पार्थिव घरी असतानाही तिचंच स्वप्न पूर्ण करण्यासाठी 12वीच्या पेपरला गेलेली शालिनी या दोन्ही मुलींनी नव्या पिढीला नवा संदेश दिलाय। बघूया। बाळाला पाळण्यात घालून त्याला जोजवणारी ही आई 12वीच्या परीक्षेला आली आहे। आश्चर्य वाटलं ना? नांदेडमधल्या बसवेश्वर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शीतल चित्ते प्रसूतीनंतर अवघ्या 4 दिवसात शरीराची साथ नसताना सुद्धा 12वीचे पेपर लिहिते। केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ही नवमाता 12वीची परीक्षा द्यायला परीक्षा केंद्रावर पोहोचली। काहीही झालं तरी शिक्षण थांबवायचं नाही असा संदेश तिने असंख्य मुलींना दिलाय। बाळाला जन्म दिल्यानंतर शारीरिक परिस्थिती पाहता नवमातेनं किमान 7 दिवस तरी घराबाहेर पडू नये असं डॉक्टर सांगतात। पण शिक्षणाची तळमळ, प्रबळ जिद्द आणि परिस्थितीवर मात करण्याची ताकद असेल तर कोणतंही स्वप्न अपूर्ण राहत नाही असा संदेश ती देते। यात तिचे पती आणि तिच्या सासरच्यांची तिला भक्कम साथ मिळते। मला एक शिक्षिका बनायचं आहे सर, आणि माझा पेपर जर दिला तर मी बहुतेकच शिक्षिका होईल। मात्र स्नेहा कक्ष हे असं माझ्यासाठी खोललं होतं सर, आणि माझ्या बाळाला आणि माझ्या सिस्टरला पण चांगली व्यवस्था दिली। माझ्या बाळाला लढू पण देणार नाही आणि एक झोका आणून दिला सर। त्याच्यामध्ये बाळ दूध वगैरे पिलं की ती झोपी जाते, तेव्हा मी पेपर लिहते सर। व्यवस्था खूप छान केली माझी। मला एक चेअर आहे, एक टेबल आहे, त्याच्यावर माझं मला वही, पेन आणि माझे पेपर माझ्या हातात येते। मला उठायची पण गरज नाही। 18 वर्ष पूर्ण होताच आई वडिलांनी लवकर लग्न लावून दिलं। पण शिक्षणामध्ये खंड नको म्हणून वयाच्या 20व्या वर्षी सुद्धा शीतलनं 12वी करण्याचा निर्णय घेतला। त्यात ती गरोदर राहिली। 6 फेब्रुवारीला शीतलची प्रसूती झाली। 10 फेब्रुवारीपासून 12वीची परीक्षा सुरू होणार होती। पण याही अवस्थेत परीक्षा द्यायचीच यावर शीतल ठाम होती। अवघ्या 4 दिवसांच्या बाळाला सोबत घेऊन ती परीक्षा केंद्रावर आली। परीक्षा केंद्रावर उपस्थित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही तिच्या जिद्दीचं कौतुक केलं। तिच्यासाठी खास मातृस्नेह कक्ष स्थापन केला। 2 दिवसाचं तानं बाळ घेऊन शीतल चित्ते नावाची परीक्षार्थी कॉलेजमध्ये आली। लगेच आम्ही तातडीनं, मी आणि आमचे जे केंद्र प्रमुख आहेत विजय कदम यांनी आम्ही हालचाली सुरू केल्या आणि असं आदेशित केलं त्यांना की इथे एक बाळासाठी व्यवस्था वेगळी असावी, जेणेकरून त्या बाळाची जे माता आहे शीतल ही अत्यंत कॉन्फिडेंटली आणि हिमतीने परीक्षा देऊ शकेल। त्यासाठी पुढे पावलं उचलत आम्ही परीक्षा विभागाच्या बाजूलाच एक मातृस्नेह असा